नमस्कार मैत्रिणींनो, आजपासून आपण कबीरांच्या दोह्याचा भावार्थ बघणार आहोत। तर हा पहिला दोहा, नहीं शीतल है चंद्रमा, हिम नहीं शीतल होय, कबीरा शीतल संत जन, नाम सनेही सोय। म्हणजे या दोह्यामध्ये संत कबीर सांगतात की संत जनांच्या स्वभावाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे, की संतजन किती शांत, किती प्रेमळ असतात, असं ह्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे। संत कबीर म्हणतात की संत जेवढे शांत आणि प्रेमळ असतात की एवढी शीतलता ही बर्फात आणि चंद्रासुद्धा नसते। एवढे संत हे शीतल असतात, शांत असतात, त्यांना कोणत्याही परिस्थितीत राग येत नाही। आपल्याला बघा, जर कोणी काही थोडंसं बोललं किंवा आपल्या माणसाबद्दल बोललं किंवा आपल्या स्वभावाबद्दल, दिसण्याबद्दल लगेच आपल्याला राग येतो, पण त्यांना नाही। की आता आपण तुकाराम महाराजांचं उदाहरण बघा, किती लोक त्यांना नावं ठेवायची, ज्ञानेश्वर महाराजांना, पण ते कधीच रागवायचे नाहीत। आणि याचाच अर्थ आहे की जी माणसं नम्र आणि शांत असतात तीच खूप मोठ्या पदापर्यंत पोहोचतात। मग छोट्या छोट्या गोष्टीवरून का रागवायचं? परमेश्वर आहे ना आपल्या पाठी, हा दृढ विश्वास मनामध्ये ठेवायचा आपण। आणि जर का आपल्याला राग येत असेल तर आपण त्या परमेश्वराप्रती कुठेतरी अविश्वास दाखवतोय, हे सिद्ध होतंय। त्याच्यानंतर संत नेहमीच प्रेमळ असतात। काम, क्रोध, मद, मत्सर ह्या षड्रिपूंवर त्यांनी विजय मिळवलेला असतो, असे कबीर म्हणतात। म्हणूनच ते संतपदी पोहोचतात। ते कोणाचाही द्वेष करीत नाहीत, इतरांना तिरस्काराने वागवत नाहीत। तरी संत त्यांच्याशी कोणीही जरी त्यांच्याशी तिरस्काराने, रागाने वागलं तरी संत त्यांच्याशी प्रेमानेच वागतात। मृदू सभाये नवनीत तैसे सज्जनांचे चित्त, ऐसे तुकाराम महाराजांनीही असे म्हटले आहे। संत ज्ञानेश्वरांनी पसायदाना संतांना चंद्राची उपमा दिली आहे। चंद्रमे जे उल्लांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वही सदा सज्जन, असे माऊलींनी म्हटले आहे। संत हे चंद्राप्रमाणे शीतल आणि आनंद देणारे असतात, असं ते म्हणतात। म्हणून आपण सुद्धा प्रयत्न करायचा की कमीत कमी रागवायचं। पुढचा माणूस रागवलं ना, हा बाबा ठीक आहे, तुला आनंद मिळतोय ना त्यात, ठीक आहे, आपल्याला ह्याचं फळ कधी ना कधी पुढे मिळतंच, हा मला स्वतःला अनुभव आहे। बघा, प्रयत्न करून।